डोंबिवलीमधल्या तुकाराम नगरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये जोरदार राडा झाला। डोंबिवलीमधल्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये मैत्रीपूर्ण लढत होतीये। पॅनलमध्ये भाजपच्या 4 उमेदवारांच्या समोर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 4 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी केलाय आणि याच मुद्द्यावरून जोरदार राडा झाला। या प्रकरणी 5 जणांना अटकही करण्यात आली आहे। तर डोंबिवलीमध्ये झालेल्या राड्याच्या नंतर भाजपकडून मूक मोर्चा देखील काढण्यात आलाय। भाजपच्या उमेदवार जे आहेत त्यांच्या पतीवरती जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आता या ठिकाणी मूक मोर्चा जो आहे तो भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि महिला पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काढलेला आहे। या मोर्चामध्ये जर आपण पाहिलं तर उमेदवार स्वतः एकीकडे जर खरं पाहिलं तर प्रचार करण्याचे दिवस आहेत। आजचा खरं शेवटचा दिवस आहे। 5 वाजेपर्यंतच हा प्रचार सुरू असणार आहे। मात्र आज ज्या उमेदवार जे आहेत आर्या नाटेकर यांना आपल्या पतीला न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या हातामध्ये जस्टिस फॉर ओमनाथ नाटेकर अशा पद्धतीचा बोर्ड हातात घेऊन त्यांना न्याय मागण्याची वेळ आलेली आहे। आपण स्वतः त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, ठीक आहे, अशा पद्धतीने जर पाहिलं तर हा मूक मोर्चा आहे। त्यामुळे हा मूक मोर्चा या ठिकाणून सुनील नगर या ठिकाणून निघालेला आहे आणि तो थेट पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे। सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली। निवडणुकीच्या दरम्यान पैसे वाटप करत असतानाचे अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत आणि याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवरती जोरदार आरोप केलाय। पैसे वाटप केल्याशिवाय भाजपला मतदान मिळूच शकत नाही